नमस्कार मित्रांनो, सध्या मराठी आणि हिंदी याच्यावरनं वाद सुरू आहे आणि इकडची पोरं तिकडच्यांना मारतायत, तिकडची पोरं इकडच्यांना मारतायत. पण मित्रांनो मला सांगा, जसं आपण भाषेसाठी रस्त्यावरती उतरलेलो आहे, काय कधी आपण रोजगारासाठी असं रस्त्यावर उतरलेलो आहे? काय आपण कधी आपल्या परिसरामध्ये रस्ते नाही चांगले म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहे? काय आपल्या परिसरामध्ये चांगले दवाखाने नाहीत म्हणून आपण कधी रस्त्यावर उतरलेलो आहे? काय आपल्या परिसरामध्ये चांगल्या शाळा नाहीत म्हणून आपण कधी रस्त्यावर उतरलेलो आहे? आपण असं किती दिवस धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, भाषेच्या नावावर प्रांतावर जाणार आहोत मित्रांनो? मला असं स्पष्ट सांगायचं मित्रांनो की निवडणुका आल्या की असे वाद उभे राहतात. यावेळी असं तुम्ही समजून घ्यायचं की राजकारणी लोकांना तुम्हाला फुकट वापरून घ्यायचं असेल तर तुमच्या अस्मिता, तुमच्या भावना याच्याशी खेळलं जाते. जर खरोखर कोणत्याही राजकीय पक्षाला, राजकीय नेत्याला दूरदृष्टी असेल तर त्यांनी फक्त एकाच गोष्टीवरती बोललं पाहिजे की या तरुणांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, या तरुणांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगल्या उद्योगधंद्यांना पोषक वातावरण मिळालं पाहिजे आणि त्यांना सर्व हॉस्पिटलच्या सुविधा मोफत निशुल्क असल्या पाहिजेत. मित्रांनो, याच्यासाठी राजकीय पक्ष असतात, याच्यासाठी राजकारण करायचं असतंय. आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे मित्रांनो, निवडणुकीच्या तोंडावर कधी निवडणूक आली की असे वेगवेगळे वाद उभे केले जातात. मित्रांनो, मला तरुणांना संदेश असा द्यायचा आहे की तुम्ही अशा कोणताही वाद याच्यामध्ये न उतरता संवाद याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि डायलॉग झाला पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे. तुमच्या प्रश्नांबद्दल, तुमच्या भविष्याबद्दल विचार, चिंतन, मंथन आणि सोल्युशन झालं पाहिजे, ग्रुप डिस्कशन झालं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी एखाद्या मोर्चात जाता, नेतृत्व करता, एसटी फोडता, काच तोडता, कुठेतरी कोणाला तरी दोन दणके देता, मुस्काडीत मारता, पेपरला बातमी जरूर येते, टीव्हीवाल्यांना तर ह्या बातम्या पाहिजे त्यांच्या टीआरपीसाठी. पण ही बातमी तुमच्या आयुष्यातली पहिलीच बातमी असते, शेवटचीच बातमी ठरते जी तुमच्या करिअरला खाली खाली घेऊन जात असते. मित्रांनो, असं चुकीचं करू नका. तात्पुरत्या प्रसिद्धीसाठी आयुष्यभराचं नुकसान करून घेऊ नका. आपल्या भारतामध्ये कायदा एवढा मजबूत आहे की जर तुम्ही कागद आणि पेन नीट चालवला आणि कॅमेरा नीट चालवला तर असा कोणताही प्रश्न नाही जो जगात तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही. मित्रांनो, एखादा व्यक्ती अमेरिकेत गेला, 3 महिन्यामध्ये ऑटोमॅटिक इंग्लिश शिकतो ना, कारण पर्याय नाहीये. एखादा माणूस जपानमध्ये गेला, 3 महिन्यात जापनीज शिकून घेतो ना. एखादा माणूस चीनमध्ये गेला, ऑटोमॅटिक 3 महिन्यामध्ये चायनीज शिकून घेतो ना. तसं मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला 3 महिन्यामध्ये, आणि हिंदी आणि मराठी एकदम जवळजवळच्या भाषा आहेत, सहज शक्य आहे. परंतु इथे फक्त जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या आणि राजकारणाच्या अस्मितेमुळे हे सगळं क्लॅशेस तयार होतंय. कोणता उत्तर भारतीय म्हणजे हिंदी भाषिक आहे मित्रांनो की ज्याला मराठी सहज बोलता येणार नाही? सहज बोलता येईल. फक्त आपणच काय म्हणायला पाहिजे, आपण त्यांच्याशी बोलताना हो चांगला झाला, होय चांगला निर्णय झाला तुमचा, आपण त्यांना पटेल, त्यांना आवडेल, त्यांना सहज रुचेल अशा मराठीतून त्यांना हिंदीमधून ट्रान्सलेट करून इकडे आणूया ना मित्रांनो.